हाऊ टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल डिसीज प्रिव्हेंट आणि कंट्रोल कशा पद्धतीनं करता येईल. यू माइट हॅव हर्ड द फ्रेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एक फ्रेज दिलेली तुम्हाला जी की माहीतच आहे की रोग झाल्यानंतर बरं करत बसण्यापेक्षा त्याची आधीच प्रिव्हेन्शन म्हणजे आधीच काळजी घेतलेलं उत्तम. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट आवर सेल्स फ्रॉम बोथ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. स्वतःला प्रोटेक्ट करणं दोन्ही डिसीजपासून, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजपासून. देन नेक्स्ट उडिसा कम्युनिटी लेड सॅनिटेशन कंपॅनियन. उडिसामध्ये एक कम्युनिटीनं सॅनिटेशन कंपॅनियन म्हणजे एक मोहीम राबवली इन भद्राक डिस्ट्रिक्टमध्ये उडिसामधील. अ कम्युनिटी सॅनिटेशन कंपॅनियन हेल्प मोर पीपल बिल्ड अँड यूज टॉयलेट. तर त्या कम्युनिटीनं हेल्प केली लोकांना की टॉयलेट बांधण्यासाठी आणि यूज करण्यासाठी त्याच्याबद्दलचा हेल्प किंवा ज्ञान माहिती त्या लोकांना दिली. दिस रिड्युस्ड ओपन डिफेकेशन सिग्निफिकंटली अँड इम्प्रूव्ह चाइल्ड हेल्थ. तर त्याच्यामुळं काय झालं की बऱ्याच प्रमाणात जे ओपनली लोक म्हणजे यूज केला जायचं किंवा ओपनली लोक जायचे ते कमी झाले आणि इम्प्रूव्ड चाइल्ड हेल्थ, लोकांच्या किंवा लहान मुलांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. विथ फेवर केसेस ऑफ डायरिया अँड इन्फेक्शन. आणि त्याच पद्धतीनं बाकीचे जे केसेस होते म्हणजे हे डिसीज त्याच्यामध्ये किंवा ते डिसीज कमी आले, अशा पद्धतीनं चेंज झाला. व्हॉट डू यू इन्फेअर फ्रॉम धिस केस स्टडी. मग या केसमधून काय आपल्या लक्षात येतं. सिम्पल स्टेप्स लाईक गुड सॅनिटेशन कॅन ग्रेटली रिड्यूस द स्प्रेड ऑफ कम्युनिकेबल डिसीज. एकच हॅबिट या ठिकाणी वापरलेली आहे की गुड सॅनिटेशन याचा जर वापर आपण केला तर बऱ्याच प्रमाणात कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते स्प्रेड होत नाहीत म्हणजे पसरत नाहीत. त्याचं प्रमाण खूप प्रमाणात पसरण्याचं प्रमाण कमी येतं. फाइंड अबाउट सच कम्युनिटी कॅम्पेन्स हेल्ड इन युअर लोकेशन. तुमच्या लोकेशनच्या ठिकाणी तुम्ही ते शोधायचे किंवा पाहायचे. शेअर इन युअर क्लास अँड डिस्कस विथ युअर पियर्स अबाउट द इम्पॅक्ट ऑफ सच इनिशिएटिव्ज. देन ॲबिलिटी ऑफ बॉडी टू फाईट डिसीज. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, बॉडीची क्षमता की जी टू फाईट डिसीजची फाईट करणे. म्हणजे कशा पद्धतीनं बॉडी डिसीजला रिस्पॉन्स देते, कशा पद्धतीनं फाईट करते. यू वुड हॅव नोटिस्ड दॅट सम पीपल गेट सिक मोर फ्रिक्वेंटली दॅन अदर्स. तुमच्या लक्षात आलं असेल की काही लोक आहेत की ते फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार आजारी पडतात काही म्हणजे इतर लोकांपेक्षा. ऑल्दो लिव्हिंग इन अ सिमिलर एन्व्हायरमेंट. म्हणजे एकाच एन्व्हायरमेंटमध्ये राहणारे लोक असतात पण काही लोक वारंवार आजारी पडतात. डू यू नो वाय. तुम्हाला माहिती आहे का द नॅचरल ॲबिलिटी ऑफ आवर बॉडी टू फाईट डिसीज इज नोन ॲज इम्युनिटी. तर आपल्या बॉडीमध्ये जी नॅचरल ॲबिलिटी आहे म्हणजे जी नैसर्गिक क्षमता आहे डिसीजची फाईट करण्याची त्याला काय म्हणायचं, इम्युनिटी. Our body has a special system called immune system that help fight against the disease. मग ही जी सिस्टीम आहे ती आपल्या बॉडीमध्ये म्हणजे एक स्पेशल सिस्टीम आहे जी सिस्टीम हेल्प करते टू फाईट डिसीज. अगेन्स्ट डिसीज म्हणजे डिसीजच्या विरोधात. त्याला आपण काय म्हणायचं, इम्युन सिस्टीम. आणि ती जी नॅचरल ॲबिलिटी असते बॉडीमध्ये डिसीजला फाईट करण्याची त्याला म्हणायचं इम्युनिटी. म्हणजे इम्युनिटी पॉवर एक बॉडीमध्ये असते. You might have taken some drops of injections in your childhood to protect yourself from certain disease such as polio, measles, tetanus and hepatitis. तर हे जे these are vaccines that help prevent serious infections caused by virus and bacteria. हे जे डिसीज होतात ते कशामुळे होतात, एकतर व्हायरस नाही तर बॅक्टेरियामुळे होतात. मग त्यासाठी
लहान असताना एक ड्रॉप दिला जातो किंवा एक इंजेक्शन दिलं जातं. आणि कशासाठी दिलं जातं? ते प्रोटेक्ट करण्यासाठी सर्टन डिसीजेस, म्हणजे हे जे डिसीज दिलेत हे डिसीज पासून प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे हे डिसीज होऊ नयेत म्हणून आधीच एक इंजेक्शन दिलं जातं. तर त्याला काय म्हणायचं आहे? व्हॅक्सिन्स. नेक्स्ट, vaccine helps our body fight certain diseases by training the immune system to recognize and attack harmful germs, providing what is known as acquired immunity protection developing after exposure to a pathogen or a vaccine. आता हे जे व्हॅक्सिन दिलं जातं बॉडीमध्ये, त्याचं फंक्शन काय आहे? ते बॉडीला काय करतं? ट्रेन करतं. आता कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं? म्हणजे बॉडीमध्ये जी इम्युन सिस्टीम आहे, जे आपण पाहिलं आता इम्युन सिस्टीम, टू रेकॉग्नाइज अँड अटॅक हार्मफुल जर्म्स, म्हणजे एकतर रेकॉग्नाइज करायचं म्हणजे ओळखायचं की जो व्हायरस किंवा बॅक्टेरिया बॉडीमध्ये कोणता आलेला आहे आणि त्या जर्म्सवर अटॅक करायचं. तर याला काय म्हणायचं? टू नोन ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम. मग ज्यावेळी आपण व्हॅक्सिन घेतो आणि त्याच्यानंतर जी सिस्टीम तयार होते बॉडीमध्ये त्याला म्हणायचं ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम. आणि ते प्रोटेक्शन करते आफ्टर एक्सपोजर टू अ पॅथोजन ऑर व्हॅक्सिन. वॅक्सिन्स कॅन बी मेड इन डिफरंट वेज. आता हे वॅक्सिन्स जे तयार केले जातात ते वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जातात. फ्रॉम वीकेंड और डेड पॅथोजन्स लाईक व्हायरस और बॅक्टेरिया, और फ्रॉम इनॅक्टिव्ह और हार्मलेस पार्ट्स ऑफ द पॅथोजन. म्हणजे पॅथोजन म्हणजे कोणतीही एखादी तुम्ही म्हणजे बॅक्टेरिया घेतली जाते किंवा व्हायरस घेतला जातो आणि त्याचा इनॅक्टिव्ह पार्टपासून इनॅक्टिव्ह पार्ट घेतला जातो किंवा डेड पॅथोजन घेतला जातो आणि त्याच्यापासून बॅक्टेरिया तयार केली जाते. सम न्यूअर वॅक्सिन इन्स्ट्रक्ट आवर ओन बॉडी सेल्स to make a harmless part of the germs which our immune system the learns to fight. म्हणजे हार्मलेस पार्ट जो आहे जर्मचा तो आपल्या इम्युन सिस्टीममध्ये लर्न करतो किंवा शिकतो. सांगितलं जातं की फाईट म्हणजे बाहेरच्या जर्म्सची फाईट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, टिटॅनस शॉट ऑफन गिवन आफ्टर अन इंजुरी प्रोटेक्ट्स अगेन्स्ट इन्फेक्शन बाय द टिटॅनस कॉझिंग बॅक्टेरिया. आता हे जे आहे टिटॅनस, हे काय केलं जातं? ज्यावेळी इंजुरी वगैरे होते तर त्याच्या अगेन्स्ट इन्फेक्शन होऊ नये म्हणून दिले जातं. आणि हे कसं तयार केलं जातं? टिटॅनस कॉझिंग जो बॅक्टेरिया आहे त्याच्यापासून. इट कंटेन्स अन इनएक्टिवेटेड बॅक्टेरियल toxin that help the immune system develop protection without causing the disease. आणि त्याच्यामध्ये जो पार्ट वापरला जातो तो इनएक्टिवेटेड बॅक्टेरियल टॉक्झिन. डू यू नो वेन द फर्स्ट वॅक्सिन वॉज डिस्कवर्ड? तुम्हाला माहिती का फर्स्ट वॅक्सिन केव्हा डिस्कवर झाली? Edward Jenner and the smallpox vaccine. Smallpox was a deadly disease that caused blisters and killed millions. Smallpox ही म्हणजे एक डिसीज होता आणि बरेच मिलियन्समध्ये म्हणजे किल्ड झाले होते. अ माइल्डर डिसीज कॉल्ड काउपॉक्स सीन इन काऊज. आणि एक माइल्डर डिसीज म्हणजे काउपॉक्स की जो काऊजमध्ये असायचा कुड ऑल्सो इन्फेक्ट ह्युमन्स, आणि तो ह्युमन्सला सुद्धा इन्फेक्शन त्याचं होत होतं. इन द लेट 1700s, इंग्लिश डॉक्टर इडवर्ड जेनर डिस्कवर्ड दॅट पीपल हू हॅड काउपॉक्स डिड नॉट गेट स्मॉलपॉक्स. मग त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना काउपॉक्स झालेला आहे त्या लोकांना स्मॉलपॉक्स झाला नाही. This led to the invention of the first vaccine and helped protect people. आणि हे वॅक्सिनचा यूज करण्यात आला कशासाठी? तर स्मॉल पॉक्स
लोकांना होणे प्रोटेक्शनसाठी यूज त्याचा करण्यात आला. Long before modern vaccines, India had a traditional method called variolation to protect against the smallpox. मॉडर्न वॅक्सिनच्या आधी इंडियामध्ये एक ट्रॅडिशनल मेथड होती, म्हणजे पारंपरिक व्हायरोलेशनची. इट इन्व्हॉल्वड यूजिंग मटेरियल फ्रॉम अ स्मॉल पॉक्स सोर टू स्क्रॅच द स्किन अँड क्रिएट अ माइल्ड इन्फेक्शन अँड बिल्ड इम्युनिटी. म्हणजे जे स्मॉल पॉक्स झालेले पेशंट असतील त्याच्यावरून ते मटेरियल स्क्रॅच केलं जायचं आणि स्किनवरती ते माइल्ड इन्फेक्शन म्हणजे जे आहे ते बिल्ड केलं स्क्रॅच करून घेतलं जातं, स्किनवरती लावलं जात होतं. त्यामुळं इम्युनिटी बिल्ड होत होती. पीपल हू परफॉर्मड दिस प्रॅक्टिस वेअर नोन ॲज टिकेदर्स. टिकेदर्स म्हणजे टिका लावला जायचा, त्यासाठी टिकेदर्स. ज्या लोकांवर हे एक्सपेरिमेंट किंवा ही वॅक्सिन केली जात होती. We will see remaining part in the next video. Thank you.